नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी आणि मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण पाहतो की पोल्ट्री फील्डमध्ये किंवा वेगवेगळे जे की ॲक्वॅटिक सिस्टीममध्ये जे काही पॅथोजनचं जे काही आपण कंट्रोल हे बॅक्टेरियोफाज बेस्ड टेक्नॉलॉजीद्वारे करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण थेरॅपेटिक जे काही मेडिसिन आहे त्याचं कॉम्बॅक्ट करून किंवा जे काही अँटीबायोटिक रेझिस्टंट बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे तर त्याच्यामध्ये जर फास्ट थेरपीचा वापर करून आपण प्रिसाइजली जे काही जे सोल्युशन आहे त्याचं जर वापरलं तर त्यामुळे जे थेरॅपेटिक मेडिसिनमध्ये जे वेगळे जे मॅक्रोरिझम आहे त्याचा किल आपण कसं करू शकतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की स्पेसिफिक मायक्रोरिझम किंवा स्पेसिफिक पॅथोजन हा स्पेसिफिक डिसीज हा कॉज करत असतो. तर त्यामुळे हे जे काही स्पेसिफिक जर आपण बॅक्टेरियोफाजचा वापर करून ती जी स्ट्रेन आहे तिला जर आपण किल केलं तर त्यामुळे जो काही डिसीज आहे तो सुद्धा कॉज हा होणार नाही. तर त्यामुळे थेरॅपेटिक मेडिसिनमध्ये जे बॅक्टेरियोफाज बेस्ड टेक्नॉलॉजीचा फ्युचर कसं आहे किंवा वेगवेगळे जे त्याच्यावरती जे केस स्टडीज हे झालेले आहेत तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 3 केस स्टडीज आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये वेगवेगळे जे काही स्पेसिफिक स्ट्रेन आहे त्याच्यामुळे स्पेसिफिक डिसीज हा कॉज होतो आहे. तर त्यातल्या जे काही सायंटिस्ट आहेत त्यांनी स्पेसिफिक एक्सपेरिमेंट करून जे काही स्ट्रेन आहे तिला किल केलं, त्यामुळे जो काही पर्सन आहे किंवा जे पेशंट आहे ते वाचलेसुद्धा आहे. तर थेरॅपेटिक मेडिसिनमध्ये जे बॅक्टेरियोफाज बेस्ड टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर कसा केला जातो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूया. तर जे की ग्लोबल इमर्जन्सी आपल्याला पाहायला मिळतं, जे की मॉडर्न मेडिसिन जे काही आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की अँटीबायोटिक रेझिस्टंट जे की ॲबिलिटी ही पॅथोजनमध्ये ऑलरेडी इन्व्हॉल्वमेंट झालेली आहे. तर त्यामुळे अँटीबायोटिकचं जे काही काम आहे जे की पूर्णपणे ज्या बॅक्टेरियाला किल करणं असतं तर त्यामुळे ते त्याला रेजिस्ट करून टाकतं आहे. आणि त्याच्यामुळे ही सोल्युशन आपण का बरं वापरलं पाहिजे आणि हे जे बॅक्टेरियोफाज टेक्नॉलॉजी आहे ती का वापरली पाहिजे. तर त्याचं मेन कारण आहे जे आपण न्यू अँटीबायोटिक जे काही प्रोड्यूस करतो आहे तर बॅक्टेरियलमध्ये असं इव्होल्युशन होते की वॉन होते जे की फास्टरली ह्या न्यू अँटीबायोटिकला जे काही डेव्हलपमेंट होते तिला रेजिस्ट करण्याची ॲबिलिटी त्याच्यामध्ये प्रोड्यूसही होते. याच्यामुळे जे काही ट्रेडिशनल जे काही अँटीबायोटिक आहे जे की याच्यामुळे बेनिफिशियल जे बॅक्टेरिया आहे ते सुद्धा हे किल हे होत आहे अलॉंग विथ दी पॅथोजन. तसंच फार्मास्युटिकल जे काही इन्व्हेस्टमेंट आहे अँटीबायोटिक रिसर्चमध्ये तर त्याच्यामुळे जे काही ड्रॅगमेटली जे काही डिक्लाईन ही होत आहे किंवा याच्यामुळे जे काही सुपरबग जे इन्फेक्शन आहे ते सुद्धा अनट्रीटेबल किंवा एक्झिस्टिंग ड्रगमुळे होत आहे. आणि तो जो काही ड्रग आहे तो तिथे डिझॉल्व हा स्पेसिफिकली होत नाही आहे. त्यामुळे सुद्धा जे काही केमिकल रेसिड्यू आहे या ड्रगमुळे ते सुद्धा प्रोड्यूस हे होत आहे. तर त्याच्याऐवजी हे जे बॅक्टेरियोफाज आहे ते यूज हे केलं पाहिजे. तर सगळ्यात पहिल्यांदा बॅक्टेरियोफाज काय आपल्याला माहिती आहे, जो बॅक्टेरियोफाज आहे जो व्हायरस आहे जो की स्पेसिफिक बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतो. त्याच्या नावातच आहे लिटरली मीन्स बॅक्टेरिया इटर बॅक्टेरियोफाज. तर तो फाज जो काही आहे तो स्पेसिफिकली इच ऑफ दी फाज जो काही स्ट्रेन आहे तो ओनली स्पेसिफिक बॅक्टेरियल स्ट्रेनला किंवा स्पेसिसला पर्टिक्युलर स्ट्रेनला टार्गेट करतो, जेणेकरून जे की बेनिफिशियल जे काही मायक्रोबायोरिझम आहे तो त्याला अनहार्म करत नाही किंवा त्याला तो किल हा करत नाही. तर बॅक्टेरियोफाज आहे तो कसा बॅक्टेरियाला किल करतो आपल्याला मेकॅनिझम ऑफ ॲक्शनही माहिती. तरी एकदा मी स्पेसिफिकली सांगतो की रिकग्निशन होतं. फाज जो काय आहे तो रिसेप्टरला बाइंड करतो बॅक्टेरियल सेल सरफेसवरती जे काही टेल फायबरद्वारे. त्याच्यानंतर टेल फायबरद्वारे जो काही फाज आहे तो जेनेटिक मटेरियल जे काही आहे ते डायरेक्टली बॅक्टेरियल सेलमध्ये इंजेक्ट केलं जातं, जो की जे प्रोटीन शेल आहे ते आउटसाईड आपल्याला पाहायला मिळतं. आणि इनिशियली जे काही इन्फेक्शन आहे किंवा जी प्रोसेस आहे रेप्लिकेशनची चालू होते. तर फाजचा जो काही DNA आहे जो म्हणजे जो होस्ट DNA आहे तो जे काही बॅक्टेरियाचं जे काही रेप्लिकेशन सिस्टीम आहे तो पूर्णपणे हायजॅक करतो आणि स्वतः जे काही न्यू फाजेस जे काही पार्टिकल आहे ते प्रोड्यूस करायला चालू करतो. आणि जे काही न्यू फाजेस जे पार्टिकल आहे ते एकदा प्रोड्यूस झाले तर बॅक्टेरिया सेलला रप्चर करून जे की 50 ते 200 जे की न्यू फाजेस आहे जे की 30 to 60 मिनिटमध्ये प्रोड्यूस होतात. तर ते जी काही सेल आहे ती बस्ट होते आणि नेबरिंग जे काही बॅक्टेरियल आहे त्याला इन्फेक्ट करण्यासाठी ही प्रोसेस आहे ती परत चालू राहते. तर अशाद्वारे जे काही बॅक्टेरिया आहे तो किल केला जातो बॅक्टेरियोफाजद्वारे. त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस काय आहे थेरॅपेटिक जे काही थेरपी जी काही जे अँटीबायोटिक थेरपी आहे तर ओव्हर दी फास्ट थेरपी जे काही आहे त्याचं ॲप्लिकेशन काय किंवा ॲडव्हान्टेजेस आहे ते आता आपण पाहूयात.
तर प्रिसाईज टार्गेट. याच्यामुळे जे काही फाजचं जे काही अटॅक आहे तो ओन्ली पॅथोजेनिक बॅक्टेरियाला होतं. जे काही बेनिफिशियल जे मायक्रोऑर्गॅनिझम आहे ते त्याला डिस्ट्रॉय हे करत नाही. आपल्याला माहिती आहे की जे अँटीबायोटिक आहे त्याचा ब्रॉड स्पेक्ट्रम जर यूज जर आपण पाहिला तर ते गुड आणि बॅड दोघेही बॅक्टेरियाला डिस्ट्रॉय करतात. पण हा जो काही बॅक्टेरोफाज आहे तो फक्त बॅड बॅक्टेरियालाच म्हणजे जे पॅथोजन आहे ते त्यालाच डिस्ट्रॉय करण्याचं काम करतो. सेल्फ रेप्लिकेटेड ट्रीटमेंट जे काही फाजेचे काही मल्टिपल इन्फेक्शन साईट आपल्याला पाहायला मिळते. तर त्यामुळे जे की नॅचरली डिक्लाईन होण्याची सुद्धा याच्यामध्ये प्रॉपर्टी किंवा सेल्फ लिमिटिंग जे प्रॉपर्टी आहे ती सुद्धा याच्यामध्ये पाहायला मिळते. तसं हा जो बॅक्टेरिया आहे तो वेगवेगळ्या जो बॅक्टेरिया रेझिस्टन्सला डेव्हलप करतो आहे. तर त्यामुळे आयसोलेटेड जे काही इंजिनियर जे काही बॅक्टेरिया आहे ते जर आपण वापरले तर त्यामुळे तो बॅक्टेरियासोबत इन्व्हॉल्व हा होऊ शकतो. तसंच मिनिमल साईड इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. याच्याद्वारे जे की अँटीबायोटिकमध्ये आपल्याला माहिती आहे की नॉर्मल जे काही ब्लड फ्लोरा आहे ते त्याच्यावरती सुद्धा इन्फेक्शन हे कॉज होत असतं आणि बेनिफिशियल जे काही मायक्रोऑर्गॅनिझम ते सुद्धा किल हे होत असतात. तर आणि त्याच्यामधून केमिकल रेसिड्यूसुद्धा हे प्रोड्यूस होतात. तर बॅक्टेरोफाजमध्ये कोणतेही साईड इफेक्ट किंवा कोणतेही बाय प्रोडक्ट आहे ते फॉर्मेशन हे होत नाही. तर फाज जे काही टार्गेटली स्पेसिफिक जे काही टार्गेट थेरापेटिक जो काही तो कसा क्रिएट होतो ते आता आपण पाहूयात. सिंथेटिक बायोलॉजी जे अप्रोच आहे म्हणजे जे सायंटिस्ट आहे ते क्रिस्पर किंवा जे काही जेनेटिक इंजिनिअरिंगद्वारे जो काही फाज जिनोम आहे त्याला मॉडिफाय करून त्याची किलिंग इफिशियन्सी वाढवून किंवा ज्याचे होस्ट रेंज आहे ते एक्सपांड करून म्हणजे तो स्पेसिफिक जर पॅथोजनला जर अटॅच होत असेल तो वेगवेगळ्या एकच बॅक्टेरोफाज वेगवेगळ्या जे काही पॅथोजनला आहे तो पूर्णपणे किल करण्याची ॲबिलिटी त्याच्यामध्ये इन्हान्समेंट किंवा त्याचे एक्सपांडेशन हे करू शकतात. किंवा जे काही बॅक्टेरियल रेझिस्टन्स जे काही मेकॅनिझम आहे ते सुद्धा याच्यामुळे प्रिव्हेंट करण्याची किंवा त्याची इन्हान्समेंट करू शकतो आपण याच्याद्वारे सिंथेटिक बायोलॉजीद्वारे. तसंच कॉकटेल डेव्हलपमेंट जर आपण केलं मल्टिपल जे काही फाजेस आहेत त्याचा स्ट्रेन एकत्र करून टार्गेट जे आपण वाढवू शकतो किंवा डिफरन्शियल पॅथोजन आहे किंवा डिफरन्शियल रिसेप्टर आहे त्याला बाइंड करून त्याची सायमल्टेनियसली आपण जे की रेझिस्टन्स जे काही इमर्जन्स आहे तो आपण रिड्यूस हा करू शकतो. तसंच बायोफिल्म पेनिट्रेशन. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं ऑलरेडी की मेडिकल डिव्हायसेसवरती जो काही बायोफिल्म आहे ती कशी प्रोड्यूस होते आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक कोणता जो एन्झाईम आहे जो की बॅक्टेरोफाज सिक्रेट करतो आणि त्याच्यामुळे जे बायोफिल्म आहे ते पूर्णपणे डिग्रेड हे होतं. ते ऑलरेडी मी डिस्कस केले आहे. तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतात. तर जो स्पेसिफिक जो एन्झाईम आहे तो एक्सप्रेस केला जातो त्यामुळे जे काही बॅक्टेरियल बायोफिल्म आहे ती डिग्रेड हे होते. त्यामुळे जी काही प्रोटेक्टिव्ह लेअर आहे बॅक्टेरियाभोवती ते ती सुद्धा किल ही याच्याद्वारे करू शकते. तसंच डिलिव्हरी मेकॅनिझम जर आपण पाहिलं वेगवेगळे जे काही नॉवल फॉर्मेशन जर आपण इन्क्लूड केले एरोसोल असतील हायड्रोजेल असतील किंवा नॅनो पार्टिकल असेल जे की कॅरियर आहे जो की डिलिव्हरी लोकेशनपर्यंत ह्या इन्फेक्शन साईटपर्यंत डिफिकल्ट आहे तर त्या थ्रूपोर्ट जे काही आपल्या बॉडीपर्यंत ते आपण डिलिव्हरी जे मेकॅनिझम आहे ते आपण इम्प्लांट हे वगैरे याच्याद्वारे करू शकतो. अशा वेगवेगळे जे थेरापेटिक जे काही टार्गेट थेरापेटिक आपण फाज इंजिनिअरिंगमध्ये क्रिएट हे करू शकतो. पण काही ज्या स्पेसिफिक जर आपण पाहिलं तर याच्यामधून आपल्याला काही स्पेसिफिक जे काही पर्सन असतील किंवा पेशंटवरती हे जे काही फाज थेरपीचे केसेस किंवा सक्सेस जे काही स्टोरीज आहे त्या आपण वेगवेगळ्या पाहतो. पण त्याच्यामधून 3 ह्या ज्या स्टोरी आहेत त्या याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. तर पहिलं आहे टॉम पीटरसन रिकव्हरी जो काही US सॅन डियागो जो काही प्रोफेसर होता त्याने मल्टीडग रेझिस्टन्स म्हणजे जो ॲसिटोनोबॅक्टर जो काही बोमॅनी हा जो काही मल्टीडग रेझिस्टन्स असलेला जो काही बॅक्टेरिया आहे त्याला इन्फेक्शन झालेलं होतं. तर त्यामुळे त्याच्यापासून जे काही एक्सपेरिमेंटल जो काही फाज आहे तर त्याची थेरपी वापरून त्याने जे अँटीबायोटिक जो काही फेल झालेला आहे प्रत्येक अँटीबायोटिकला फेल झालेला जो काही मायक्रोऑर्गॅनिझम आहे तर त्यामध्ये त्याने जो एक्सपेरिमेंटल जो काही फाज आहे त्याचा वापर करून स्पेसिफिक जो काही रिसर्च आहे तो त्यांनी केला होता. आणि त्या स्पेसिफिक रिसर्चमध्ये आपण असं पाहण्यात आलं की जो ॲसिटोनोबॅक्टर हा जो काही बोमॅनी हा जो काही मल्टीडग रेझिस्टन्स असलेला जो काही पॅथोजन आहे तो सुद्धा किल हा होतो आहे. तसंच सिस्टिक फायब्रोसिस ब्रेक थ्रू म्हणजे जो काही ब्रिटिश टीनेजर होता त्याच्यामध्ये जो काही सिस्टिक फायब्रोसिस हा झालेला होता जो की लाईफ थ्रेटिंग जो काही रेझिस्टंट आहे जो काही मायक्रोबॅक्टेरियम इन्फेक्शनमुळे कॉज होतो. तर त्याच्यामध्ये त्यांनी सक्सेसफुली जो की टीनेज आहे त्याला वाचवलं होतं आणि जो काही मॉडिफाईड फाजचा वापर करून तर पूर्णपणे त्याचं जे काही लंगचं जे इन्फेक्शन आहे ते इम्प्रोव्हाइज करून रिस्टोर हे केलं होतं.
तसंच डायबेटिक फूट अल्सर जो की एका क्लिनिकल ट्रायल म्हणजे काही बेल्जियममध्ये डेमॉन्स्ट्रेट केलं होतं, जे की फास्ट थेरपीचा इफेक्टिव्हली जे काही स्टेफिलोकोकस ऑरियस त्याला क्लिअर करून त्याचं क्रोनिक जे काही डायबिटीज जो काही वाउंड आहे, जे इन्फेक्शन आहे ते सुद्धा अँटीबायोटिक ट्रीटमेंटने सुद्धा ते किल हे किंवा रेजिस्ट हे होत नव्हतं. त्यामध्ये त्यांनी मॉडिफाईड जो काही फास्ट थेरपीचा वापर करून जे काही स्टेफिलोकोकस जे काही ऑरियस आहे त्याचं इन्फेक्शन हे त्याचं इफिशियन्सी आहे ती ही रेजिस्ट ही केली होती. असे वेगवेगळे फास्ट थेरपीचे जे काही सक्सेस स्टोरीज आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळे तुम्ही जर इंटरनेटवर जर सर्च केलं तर तुम्हाला वेगवेगळे जे काही सक्सेस स्टोरीज आहे किंवा रिसर्च आहे तो तुम्हाला भेटून जाईल. तसंच काही चॅलेंजेससुद्धा आपल्याला फास्ट थेरपीचे डेव्हलपमेंटचे पाहायला मिळतात. कारण की करंटली आपण जर पाहिलं तर असे जे काही केमिकल ड्रग डिझाईनला फ्रेमवर्कला डिझाईन करण्याची जी पूर्णपणे सहमती ती दिली जाते, पण मग डायरेक्टली बायोलॉजिकल एंटिटीजचं इन्व्हॉल्वमेंट करून कोणतंही जे काही ड्रग आहे ते इन्व्हॉल्वमेंट करणं किंवा ते प्रोड्यूस करणं हे FDA जे काही रूल आहे त्याच्या अगेन्स्ट मानलं जातं. तसंच याला जर आपण जर पूर्णपणे सक्सेस जर आपण केलं तर त्यामुळे सुद्धा याच्यामुळे जे काही रेग्युलेटरी चॅलेंजेस वगैरे आहे ते येऊ शकतात. तसंच मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जर आपण पाहिलं तर केमिकल अँटीबॉडीजमध्ये वेगवेगळे रेसिड्यू हे प्रोड्यूस होत असतात, तर आपल्याला माहिती आहे. पण मग जो बॅक्टरफाज आहे त्याला स्पेसिफिक होस्टची गरज लागते, त्याचं प्रोडक्शनसाठी गरज लागते, तर ते मॅन्युफॅक्चरिंग करणं किंवा त्याची प्युरिटी किंवा कन्सिस्टंट किंवा क्वालिटी कंट्रोल हे डिमांड ठेवणं किंवा ही जी प्रोटोकॉल आहे तो स्पेसिफिकली प्रोड्यूस करणं किंवा स्टेबल ठेवणं हे सुद्धा खूप मोठं कॉम्प्लेक्स आपल्याला पाहायला मिळतं. तसंच त्याचं फार्मोकायनेटिक्स किंवा डिलिव्हरी ॲक्शन जी आहे, फास्टचं जे ट्रिगरेशन आहे किंवा ते जे अँटीबॉडी प्रोडक्शन आहे तर ते पूर्ण ट्रीटमेंट करणं किंवा शेड्यूल करणं, तसंच टिश्यू पेनिट्रेशन त्याच्यामध्ये ॲबिलिटी इन्क्रीज करणं हे पूर्णपणे त्याचं शेड्यूल जे काय आहे ऑप्टिमल डोसेज जे शेड्यूल आहे ते सुद्धा पूर्णपणे ते चेकिंग करणं हे सुद्धा खूप अवघड हे मानलं जातं. तसंच बिझनेस मॉडेल जर आपण पाहिलं जो फाज आहे तो नॅचरल एंटिटीज आहे, तर त्यामुळे जो काही पेटंट आहे नेटिव्ह फॉर्ममध्ये आपण करू शकतो. जे फार्मास्युटिकल इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये चॅलेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. जे पेशंट जे पॉप्युलेशन आहे किंवा जे ब्रॉड स्पेक्ट्रम जे अँटीबायोटिक आहे ते सुद्धा वापरलं गेलं पाहिजे, कारण की स्पेसिफिक जे काही कंपनीज वगैरे आहेत ते स्पेसिफिक अँटीबायोटिक हे प्रोड्यूस करत असतात, तर त्यांच्यासुद्धा याच्यामुळे सुद्धा त्याचे काही बिझनेस मॉडेल आहे त्याच्यावरती परिणाम हा होऊ शकतो. तसंच नॉलेजचं जे काही गॅप आहे, वेस्टर्न जे काही मेडिकल प्रोफेशनल आहे तर ते फास्ट थेरपीचे लिमिटेड त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे त्याचं इस्टॅब्लिश करणं किंवा त्याचं एज्युकेशनल इन्व्हेस्टमेंट आहे ती सध्याला जे काही आहे त्याचं एक्सपिरियन्स करणं हे सध्याला नॉलेजचं थोडंफार गॅप असल्यामुळे सुद्धा जे काही फास्ट थेरपी जे काही डेव्हलपमेंट आहे किंवा ट्रीटमेंट आहे त्याच्यावरती चॅलेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जी टेक्निक आहे त्याच्यामध्ये त्याचे ॲप्लिकेशन पण आहे आणि पूर्णपणे त्याला कंटिन्यू ठेवणं किंवा ते स्टेबल ठेवणं ह्यासाठी सुद्धा वेगवेगळे लिमिटेशनसुद्धा हे आपल्याला पाहायला मिळतात. तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही व्हॅक्टरफाज जो काय तो थेरपॅटिक मेडिसिनमध्ये कसा वापरला जाऊ शकतो त्याच्या वेगवेगळ्या सक्सेस स्टोरीज 3 सक्सेस स्टोरी आपण पाहिल्या. त्याच्यामध्ये ॲसिटोनोबॅक्टर आहे, मायकोबॅक्टर आहे, स्टेफिलोकोकस ऑरियस आहे. याच्यामुळे जे काही डिसीज कॉज होत आहे तो त्याला किल करून जे डिसीज आहे तो सुद्धा आपण रिमूव्हल हे करू शकतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण थेरपॅटिक मेडिसिनमध्ये बॅक्टरफाजचा वापर कसा केला जातो. जर तुम्हाला या टॉपिकवरती काही जर डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता, आणि जर तुम्हाला कोणत्या स्पेसिफिक टॉपिकवरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.